कावळा, गाय, कुत्रा यांना पोळी खाऊ घातल्याने काय घडते? आपल्या हिंदू धर्मात मुक्या प्राण्यांवर दया करावी, त्यांना भोजन द्यावे अशी शिकवण दिली जाते. म्हणजेच आपल्या हिंदू धर्मात भूत दयाला प्राधान्य दिले जाते. आपण झाडांचे, वनस्पतीचे पूजन करतो. त्याचप्रमाणे नागपंचमीला नागाचे, बैलपोळ्याला बैलाचे, श्राद्धाच्या वेळी कावळ्याचे या सर्वांचेच पूजन करून त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण कासवालाही देव मानतो. गायीला तर आपण माता मानतोच. म्हणजे आपला हिंदू धर्म आपल्या सर्व प्राणी मात्राविषयी दयाभाव शिकवतो. आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी असा शोध लावला होता की प्रत्येक प्राण्यांची वागणूक, त्याचे आचरण याचा काही ना काहीतरी प्रभाव नक्कीच असतो. गायीचे महत्व तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आजच्या या व्हिडिओत आपण गाय, कुत्रा, कावळा व मुंग्यांना भोजन दिल्याने काय होते हे पाहणार आहोत. सर्वात आधी आपण जाणून घेऊया गायीविषयी. गाय आपल्या हिंदू धर्मात खूप पूजनीय मानली जाते. गायीमध्ये 33 कोटी देव देवतांचा वास असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की 84 लाख योनीतून जन्म येऊन आत्मा गायीच्या रूपात शेवटचा जन्म घेते. म्हणजेच गाय लाखो योनींपैकी असा एक भाग आहे जेथे आत्मा स्थिर होते व पुढील योनीसाठी सज्ज होते. ज्या जागेवर आपल्याला आपले घर बांधण्याची इच्छा आहे अशा ठिकाणी 15 दिवस गाय व वासरू ठेवल्यास ती जागा पवित्र होते. तेथून सर्व प्रकारच्या आसुरी शक्ती नष्ट होतात. गायीमध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली असते. आपण एखाद्या शुभ कार्यासाठी जात असताना जर रस्त्याने गाय व वासरू एकत्र दिसले तर ते काम यशस्वी झालेच म्हणून समजा. गायीने अचानक तिची शेपटी जर आपल्याला मारली तर हे खूप शुभ असते. हिंदू धर्मात कुत्र्याला यमाचा दूत मानले जाते. कुत्र्याला अन्न दिल्यास भैरवनाथ प्रसन्न होतात आणि आकस्मित येणारी संकटापासून ते आपले रक्षण करतात. अशी मान्यता आहे की जर आपण कुत्र्याला आनंदी ठेवले तर ते आपल्याला आसपास यमदेवांना येऊ देत नाही. कुत्र्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधीच मिळतात. कुत्र्याला दररोज भोजन दिल्याने आपल्याला शत्रूंचे भय राहत नाही. कुत्रा पाळल्याने घरात लक्ष्मी येते असेही मानले जाते. तसेच घरात जर कोणी आजारी असेल तर त्याचा आजार कुत्रा स्वतःवर घेतो असेही म्हणतात. कुत्रा पाळल्याने केतू ग्रहाचा प्रभाव, अशुभ प्रभाव नष्ट होतो. पितृपक्षाला कुत्र्याला गोड पोळी खायला देणे खूप शुभ असते. कावळ्याला आपले आपण पित्र मानतो. पूर्वजांमध्ये आलेले कथेनुसार कावळ्याने अमृताची चव चाखली होती. म्हणून अशी मान्यता आहे की कावळ्याला मृत्यू कधीही नैसर्गिक होत नाही. आजाराने वृद्ध काळ यामुळे त्याचा मृत्यू होत नाही, तर कावळ्याचा मृत्यू आकस्मिक होतो. कावळ्यालाही भविष्यात घडणाऱ्या घटनेचे संकेत आधीच मिळतात. पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे म्हणजे आपल्या पित्रांना भोजन दिल्याप्रमाणे आहे. कावळ्याला भोजन दिल्याने कितीतरी प्रकारचे फायदे होतात. कावळ्यांना भोजन दिल्याने सर्व प्रकारचे पित्र दोष व कालसर्प दोष निघून जातात. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी कावळ्याला भोजन द्यावे, कारण कावळा हा शनिदेवाचे वाहन आहे. दारात कावळा ओरडल्यास घरी पाहुणे नक्कीच येतात. घरच्या उत्तर दिशेला कावळा कावकाव करीत असेल तर घरात लक्ष्मीचे आगमन होते. पूर्व दिशेला कावळा कावकाव करत असेल तर शुभ वार्ता कानावर पडते. तर पश्चिम दिशेला ओरडला तर वाईट बातमी ऐकायला मिळते. कावळ्याला भोजन दिल्यास अरिष्ट व शत्रूंचा नाश होतो. आता जाणून घेऊयात मुंग्यांविषयी. मुंग्यांना आपण एक छोटासा जीव मानतो. आपण त्यांना जास्त महत्व देत नाहीत. आपल्याला आसपास कितीतरी मुंग्या असतात, परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु जर नीट लक्ष दिले तर मुंग्या खूप मेहनती व एकनेते राहणारे जीव आहेत. या विश्वात मुंग्यांच्या अनेक जाती बघितल्या जातात, परंतु आपण शक्यतो लाल मुंग्या व मुंग्या याच 2 प्रकारच्या मुंग्यांना ओळखतो. मुंग्या स्वतःच्या वजनाच्या 100 पट अधिक वजन उचलू शकतात, इतक्या क्षमता त्यांच्यामध्ये असते. लाल मुंग्या अशुभ तर मुंग्यांना शुभ मानले जाते. परंतु या दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना फार पूर्वीपासून भोजन बनवून पीठ टाकण्यास परंपरा चालत आली आहे. मुंग्यांना पिठाचं साखर घालून ते भोजन म्हणून दिल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात. हजारो मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपल्याला सहस्त्र भोजन पुण्य मिळते व त्या हजारो मुंग्यांना आपला प्रतिकृतज्ञ होता आणि आपल्या त्यांच्या आशीर्वाद मिळतात. त्यांच्या आशीर्वादाचे परिणाम म्हणून आपले प्रत्येक संकट व बाधेतून संरक्षण होते. धन्यवाद मित्रा.